108 जागा जिंकूनही थलपती विजय मुख्यमंत्री होईल का यावर प्रश्नचिन्ह होतं. राज्यपाल त्याला वारंवार रिकाम्या हातांनी परत पाठवत होते. एकमेकांचे कट्टर वैरी असलेले डीएमके आणि एआयएडीएमके एकत्र येण्याच्या बातम्या येत आहेत आणि विजयचे 107 आमदार एकत्र राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तमिळनाडूत नेमकं काय चाललंय हे आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत. तमिळनाडू विधानसभेत एकूण 334 जागा बहुमतासाठी लागतात 118 जागा, तर टीव्हीके हा पक्ष 108 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष झाला. पण विजय पेरांबूर आणि तिरुचीपूर्व जागांवरून निवडून आल्यामुळे त्याला एका जागेचा राजीनामा द्यावा लागला. म्हणजे संख्याबळ येते 107 वर. काँग्रेसने टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिलाय, कारण काँग्रेसचे फक्त 5 आमदार निवडून आलेत. म्हणजेच टीव्हीके आणि काँग्रेस मिळून एकूण 112 जागा होतात. तरी पण बहुमतासाठी अजून 5 ते 6 आमदार हवेत. सीपीआय, सीपीएम, सीव्हीके आणि आययूएमएल या पक्षाकडे प्रत्येकी 2 आमदार आहेत. पण यातला एकही पक्ष हो म्हणायला तयार नाही. म्हणजेच डीएमकेच्या परवानगीशिवाय हे पक्ष पुढील पाऊल उचलणार नाहीत. विजयने 2दा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली, सत्ता स्थापनेचा दावा केला, पण दोन्ही वेळा उत्तर एकच, 118 आमदारांचं संख्याबळ दाखवा मगच शपथ. गुरुवारी ठरलेला शपथविधी रद्द झाला. विजयचे लाखो चाहते नेहरू स्टेडियमवर जमले होते, पण परत निराशा घेऊन गेले. आता प्रश्न असा आहे की राज्यपाल संविधानाच्या विरोधात वागतात का? सामान्य प्रक्रिया अशी असते की सर्वात मोठ्या पक्षाला, म्हणजे ज्याचे जास्त आमदार निवडून आले तो पक्ष आधी शपथ, नंतर एका महिन्याच्या आत विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकतो. एसआर बोम्माई केसमध्ये सुप्रीम कोर्टानेही सांगितले होते की बहुमत विधानसभेतच सिद्ध व्हायला हवं. आता येतो सर्वात मोठा ट्विस्ट. तमिळनाडूचे कट्टरवैरी डीएमके आणि एआयएडीएमके एकत्र येऊन सरकार बनवू शकतात अशा बातम्या आल्यात. याबाबत आपण सत्तेचं गणित बघूया. डीएमके प्लस मित्र पक्ष 67 जागा, एआयएडीएमके प्लस पीएमके आणि बीजेपी एकूण 52 जागा, हे सर्व मिळून 119 जागा म्हणजे बहुमत आहे. हे म्हणजे 2019च्या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सारखंच सर्वात मोठ्या पक्षाला विरोधात बसवायचं. यामागे दिल्लीचा हात आहे का? विजयची तमिळनाडूत 108 आमदार आहेत, पण लोकसभेत 0. त्यामुळे दिल्लीला त्याच्या सरकारचा काही फायदा नाही. उलट डीएमकेचे 22 खासदार केंद्रासाठी महत्वाचे ठरू शकतात. त्यामुळे बीजेपी साठी स्टॅलिनला जवळ करणं फायद्याचं आहे. पण हे प्रत्यक्षात होणं जवळजवळ अशक्य आहे. डीएमके आणि एआयएडीएमकेचं वैर दशकाचं आहे. टीव्हीकेच्या आमदारांनी इशारा दिलाय 107च्या 7 जण राजीनामा देणार. पण हे राजकीय दृष्ट्या किती योग्य आहे? प्रत्येक आमदाराची वेगळी पोटनिवडणूक होईल. पैसा, वेळ, ऊर्जा सर्व टीव्हीकेचंच जाईल. सरकार मात्र उरलेल्या 127 आमदारांवर स्थिर राहील. विजय हे प्रेशर पॉलिटिक्स म्हणून खेळत असले तर वेगळी गोष्ट म्हणजे जनतेत सहानुभूती वाढेल. पोटनिवडणुकीत टीव्हीके अजून मजबूत होईल. आणि या सगळ्या राजकीय नाट्यानंतर थलपती विजयने तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. इतके दिवस राज्यपाल अडवत होते, आकडे जुळत नव्हते. डीएमके आणि एआयएडीएमके आघाडीच्या बातम्या येत होत्या, पण शेवटी जनतेचा कोल ठरला. तमिळनाडूच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सिनेस्टारने थेट राजकारणात उडी मारून मुख्यमंत्री पद मिळवलं. विजयच्या चाहत्यांसाठी हा क्षण म्हणजे स्वप्न सत्यात उतरण्यासारखं होतं. तर मित्रांनो, इतक्याच राजकीय अडथळ्यानंतर थलपती विजय अखेर मुख्यमंत्री झालात. पण आता खरी परीक्षा सुरू होते सरकार चालवण्याची. तुम्हाला काय वाटतं? विजय एक चांगला मुख्यमंत्री ठरेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.